अथ श्री सत्यनारायण कथा प्रारंभ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती चैव ततो जयमुदिरेत. सर्वे श्रोतार सावधाना भवन्तु. श्री व्यास सांगतात, शौनक आणि पुष्कळ ब्राह्मण नेहमीच नावाच्या अरण्यात एकत्र बसले असतात. त्यांनी सूत नावाच्या पौराणिकाला प्रश्न केला, कोणत्या व्रताने किंवा तपाने मानवाच्या इच्छा परिपूर्ण होतात? अशा व्रताचे अथवा तपाचे नाव ऐकण्याची व ते व्रत किंवा तप कसे करावे हे जाणण्याची आमची उत्कट इच्छा हे मुनिमध्ये आपण पुरी करावी. सूत म्हणतात, हाच प्रश्न पूर्वी नारदाने श्री भगवान लक्ष्मीपती विष्णूंना केला असता. भगवान श्री विष्णूने जे सांगितले तेच मी आपणा सर्वांना सांगतो आहे, ते आपण लक्ष देऊन ऐकावे. परोपकार करण्याच्या स्वभावामुळे नारद मुनी स्वर्ग पाताळ लोकातून हिंडत हिंडत मृत्यू लोकावर आले. नारदांना असे आढळून आले की अनेक प्राणी आपापल्या प्रार्थनाप्रमाणे नाना प्रकारचे दुःखे आणि यातना भोगीत आहेत. कोणाला मुळेबाळे नाहीत तर कोणाला रोगाने पिडलेले आहे. खायला अन्न नाही, प्यायला पुरेसे स्वच्छ पाणी नाही, अंगाला धड वस्त्र नाही, राहायला जागा नाही. कोणत्या ना कोणत्या काळजीत आणि दुःखाने ते सतत चिंतेत आहेत. हे नारद मुनी अति दुःखित झाले व लोकांचे दुःख कोणत्या उपायाने नाहीसे होईल असा विचार करीत करीत ते मुनिश्रेष्ठ श्री विष्णू लोकाकडे गेले. तेथेच नारद मुनींना श्री विष्णू नारायण गोऱ्या रंगाचे असलेले, त्यांच्या हातात शंख चक्र गदा व पद्म असलेले आणि गळ्यात वनमाळा असलेले दिसले. श्री विष्णू नारायणांना पाहून श्री नारदांनी स्तुती आरंभ केला. नारद म्हणाले, हे देवा तुमचे वर्णन वाचेने आणि मनानेही करायला मी असमर्थ आहे. हे देवा, तुमच्या रूपाला आणि शक्तीलाही अंत नाही. हे देवा, तू आधी म्हणजे आरंभ, मध्य आणि अंत यांच्याहून निराळा असून निर्गुण असलास तरी सर्व गुणांचे ठिकाणी राहिलेला आहेस. केवळ भक्तांचे हित साधण्यासाठी आणि भक्तांचे दुःख नाहीसे करण्यासाठी तू सगुण झाला आहेस. श्री नारदांनी केलेले भगवंताचे गुणगान ऐकून श्री भगवंत विष्णू म्हणाले, हे वत्सा नारदा, तुझ्या मनात काय आहे? तू माझ्याकडे का आला आहेस ते मला सांग तर खरे. तू महाभक्त असल्याने मी तुला सगळे काही सांगेन. तेव्हा नारद म्हणाले, मृत्यू लोकातील माणसे अनेक प्रकारचे दुःखे भोगीत असून शिवाय नाना योनीतले प्राणी सुद्धा प्रारब्धाप्रमाणे दुःखाच्या यातनेत आहेत. नारद म्हणाले, हे भगवंता नारायणा, अगदी लहानशा व सोप्या उपायाने पृथ्वी तलावरील प्राणी संकटापातून दुःखातून सुटतील व सुखी होतील हे सांगण्याची माझ्यावर तुमचे प्रेम आहे, म्हणून कृपा करा. श्री भगवान विष्णू म्हणाले, जगाचे भले व्हावे म्हणून तू ही गोष्ट विचारलीस, हे फार चांगले झाले. नारदा, ज्या उपायामुळे माणूस मोह माया इत्यादींपासून सावध होतो असा उपाय एक. हे नारदा, तुझ्यावर माझे अत्यंत प्रेम असल्यामुळे स्वर्गलोक आणि मृत्यूलोक म्हणजे ही पृथ्वी यामध्ये जे व्रत आजपर्यंत करता येत नव्हते पण जे अत्यंत पुण्यकारक आहे ते मी आता तुला उघड करून सांगतो. ह्या व्रताचे नाव श्री सत्यनारायण आहे. हे श्री सत्यनारायणाचे व्रत व्यवस्थित रीतीने केल्यास माणूस ताबडतोब लवकरात लवकर दुःखाच्या तावडीतून सुटतो आणि त्याला सुख प्राप्त होते. तो बहुत काळ सुख भोगतो आणि शेवटी त्याला मोक्ष मिळतो. भगवंताचे वरील बोलणे ऐकून श्री नारद म्हणाले, ह्या श्री सत्यनारायण व्रताचे फळ काय? हे कसे करावे आणि पूर्वी हे कोणी केले होते? हे सर्व मला उघड करून स्पष्टपणे मला सांगावे, म्हणजे केव्हा कसे करावे हे मला समजेल. तेव्हा श्री भगवान म्हणाले, हे व्रत केले असता दुःख आणि शोक नाहीसा होतो आणि धनधान्य पैसा अडका भरपूर राहतो. कशाचाही तुटवडा पडत नाही. पुरुषांचे व स्त्रियांचे नशीब व संतती हे व्रत केल्याने सदोदित उत्तम राहते आणि धंदा व्यापार नोकरी अगर कोणताही व्यवसाय केल्यास यश लाभते. ज्या कोणत्या दिवशी आपल्या मनात येईल त्या दिवशी भक्तिभाव आणि श्रद्धा ठेवून हे व्रत करावे. अस्तमानाच्या वेळेला आपले नातेवाईक भाऊबंद सखे सैरे धर्ममार्गाने चालणारे ब्राह्मण यांना बोलावून श्री सत्यनारायणाची पूजा करावी. केळी तूप दूध गव्हाचा रवा साखर यांनी युक्त केलेला प्रसादाचा नैवेद्य श्री सत्यनारायणाला भक्तिपूर्वक अर्पण करावा. गव्हाचा रवा न मिळाल्यास तांदळाचा रवा घ्यावा. साखर न मिळाल्यास गुळ घ्यावी. मग सर्व पदार्थ सव्वा या मापाचे घ्यावेत, आपल्या ऐपतीप्रमाणे घ्यावेत. ब्राह्मणाला दक्षिणा देऊन आपले इष्ट मित्र गणगोत यासह श्री सत्यनारायणाची कथा ऐकावी आणि ब्राह्मणासह सर्वांनी भोजन करावे. या देवाचा प्रसाद सेवन करून देवापुढे नित्य गायन करावे आणि देऊळ वगैरे सारख्या ठिकाणी पूजा केल्यास नंतर श्री सत्यनारायण देवाचे स्मरण करीत करीत आपल्या घरी जावे. अशा रीतीने भक्तिभावाने व एकनिष्ठेने सत्यनारायणाचे व्रत केल्यास प्राणीमात्रांच्या सर्व इच्छा ताबडतोब पुऱ्या होतात. सध्याच्या कलियुगात दुःख नाहीसे होण्यास व सुखप्राप्ती होण्यास हाच एकच एक उपाय ह्या पृथ्वी तलावर आहे. याप्रमाणे श्री स्कंद पुराणातील रेवाखंडातील सत्यनारायण कथेचा पहिला अध्याय समाप्त झाला. श्री सत्यनारायण महाराज की जय. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री गणेशाय नमः. श्री सत्यनारायण कथा अध्याय दुसरा. भगवान सांगू लागले, एका ब्राह्मणानो, हे व्रत कोणी केले याची हकीकत अशी. पूर्वी सुंदर व पवित्र अशा काशी क्षेत्रामध्ये अतिशय दरिद्री असा एक ब्राह्मण राहत होता. भूक आणि तहान अन्न व पाणी वेळेवर मिळत नसल्याने त्या काशी क्षेत्रात तो रस्ती फिरत व रखडत आणि देवावर विश्वास ठेवून चालत असे.
यामुळे ते भगवंत नारायण या उपास करणाऱ्या ब्राह्मणाबद्दल मायाळू असत. ब्राह्मणाची अशी दुर्दशा पाहून देवाला त्याची करुणा आली. देवाने म्हाताऱ्या ब्राह्मणाचे रूप घेऊन त्या दरिद्र ब्राह्मणाला विचारले, अहो ब्राह्मण महाशय, आपण दुःखी कष्टी होऊन कावरे हिंडत असता. असे अहो ब्राह्मण महाशय, मला तुमची सर्व हकीकत सांगावी. ब्राह्मण म्हणाला, मी ब्राह्मण असूनही अतिशय गरिबीमुळे मला दररोज भिक्षा मागत हिंडावी लागते. याच्यावर काही उपाय असला तर तो मला सांगण्याची कृपा व्हावी. देवाने म्हाताऱ्या ब्राह्मणाचे रूप घेतलेले होतेच. ते म्हणाले, सत्यनारायण असा विष्णू भगवान परमात्मा मानवांच्या मनातील सर्व हेतू सर्व इच्छा परिपूर्ण करणारा आहे. म्हणून तू सत्यनारायणाचे पूजन कर. सत्यनारायणाचे पूजन केल्याने माणसांची सर्व दुःखे नाहीशी होतात. मग सत्यनारायणाची पूजा प्रसाद कोणता व कसा करावा, पूजा केव्हा करावी इत्यादी सर्व माहिती त्या ब्राह्मणाला सांगून म्हाताऱ्या ब्राह्मणाचे रूप घेतलेले सत्यनारायण देव तेथेच गुप्त झाले. हे व्रत मी करीनच करीन ह्या विचाराने त्याला झोप देखील आली नाही. कारण गर्भीमुळे सत्यनारायणाची पूजा करणे त्याला अशक्य होते. अशा विचारातच उजाडले. आंघोळ पांघोळ उरकून आणि मनातल्या मनात मी सत्यनारायणाची पूजा करणारच असे घोकीत तो भिक्षेच्या फेरीस निघाला. त्या दिवशी त्या ब्राह्मणाला भरपूर द्रव्य मिळाले. त्यामुळे त्याने आपल्या इष्टमित्रांसह सत्यनारायणाची पूजा केली. अशा रीतीने ब्राह्मणांचा पूजेचा विचार देवाच्या दयेने कृतीत आला. त्या ब्राह्मणावर सत्यनारायण देवाने पूर्ण कृपा केली. त्याचे सर्व दुःख सगळी गरिबी नाहीशी झाली आणि समाजात तो प्रतिष्ठित आणि सुखी झाला. नंतर तो महिन्याने सत्यनारायणाची पूजा करू लागला आणि त्याची भक्ती सत्यनारायण प्रभूवर दृढ झाली. सत्यनारायणाच्या कृपेने सर्व पापापासून तो मुक्त झाला आणि सर्व सुख भोगल्यानंतर देहांती त्याला मोक्ष मिळाला. ज्या ज्या वेळी या पृथ्वीतलावर मनुष्य सत्यनारायणाचे व्रत करील त्या त्यावेळी त्याचे संपूर्ण दुःख नाहीसे होईल. महात्मा नारद यांना प्रत्यक्ष भगवंत नारायण यांनी जे सांगितले तेच मी तुम्हाला सांगितले. आणखी काही ऐकण्याची इच्छा असल्यास सांगतो. ऋषींनी विचारले. काशीच्या ब्राह्मणापासून हे व्रत समजले, पण या पृथ्वीवर हे व्रत कसे कसे समजत गेले हे ऐकण्याची आमची फार इच्छा आहे, कारण आपल्या सांगण्यावर आमची श्रद्धा आहे. सूत म्हणाले, सर्व ऋषीमुनींनो आपण ऐकावे. ह्या पृथ्वीवर हे व्रत कोणी केले ते ऐका. वरील काशीचा ब्राह्मण एकदा आपल्या नेहमीच्या रीतीने मोठ्या वैभवात पण अत्यंत भक्तीने सत्यनारायणाची पूजा करीत होता. बाहेर लाकडाची मोळी ठेवून तो ब्राह्मणाच्या घरात आला, कारण त्याला तहान लागली होती. पण तेथे त्याला ब्राह्मण सत्यनारायणाची पूजा करीत असलेला दिसला. मोळी विकाने ब्राह्मणाला नमस्कार करून विचारले, महाराज, आपण हे कोणते व्रत करीत आहात व हे केल्यापासून कोणते फळ मिळते ते मला खुलासेवार सांगण्याची कृपा करावी. ब्राह्मण बुवा म्हणाले, ह्याला सत्यनारायणाचे व्रत म्हणतात. हे केल्याने धनधान्य संतती सुख मनात असेल ती माणसाची इच्छा पूर्ण होते. सत्यनारायणाच्या पूजेची सर्व प्रकारची माहिती घेऊन पाणी पिऊन तीर्थप्रसाद भक्षण करून तो मोठ्या आनंदाने आपल्या नगरीला गेला. सत्यनारायण देवाचे चिंतन करीत तो मोडी विके आपल्याला भरपूर पैसा मिळेल अशा विश्वासाने निघाला. मी सत्यनारायण देवाचे पूजन उत्तम रीतीने करेल अशा विचारातच त्याने मस्तकावर लाकडाची मोळी घेतली. मोठमोठे श्रीमंत लोक जिथे राहत होते अशा त्या आडीला तो आपली मोळी घेऊन गेला. त्या दिवशी त्याच्या मोळीची नेहमीपेक्षा दुप्पट किंमत त्याला ईश्वराच्या कृपेने मिळाली. त्यामुळे मोठ्या आनंदाने त्याने पिकलेली केळे, तूप, दूध व रवा विकत घेतला. इतरही सगळे साहित्य घेऊन मग तो घरी आला. सव्वा या प्रमाणात प्रसादाचे साहित्य घेऊन त्याने त्या नैवेद्याची तयारी केली आणि आपले इष्टमित्र सगळे सगळे आप्त यासह पद्धतशीरपणाने सत्यनारायणाची पूजा केली. त्यामुळे तो पैसा अडका संतती वगैरे सर्व सुखे भोगून शेवटी सत्यनारायणाच्या नगरीला म्हणजे वैकुंठाला गेला. याप्रमाणे श्री स्कंद पुराणापैकी रेवाखंडातील हा दुसरा अध्याय समाप्त झाला. श्री सत्यनारायण महाराज की जय. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री गणेशाय नमः. सत्यनारायण कथा तृतीयोध्याय. सूत महाराज सांगत. मी आता आणखी गोष्ट सांगतो. एका पूर्वी उल्कामुख नावाचा एक राजा झाला. तो आपली इंद्रिय ताब्यात ठेवणारा आणि खरे बोलणारा होता. तो रोज देवळात जाई आणि ब्राह्मण वगैरेंना दान धर्म करून त्यांना आनंदित करी. त्या उल्कामुख राजाच्या राणीचे नाव भद्रशिला. ती तरुण व रूपमाण असून ते दोघे नदीच्या तीरावर पूर्वी ठरविल्याप्रमाणे सत्यनारायणाचे व्रत करीत होते. तेथे साधू नावाचा वैश्वानी आला. त्याच्यापाशी व्यापाराच्या अनेक जिन्सा व पैका होता. त्याने आपली नौका तेथेच नांगरली आणि राजाकडे येऊन तो राजाला मोठ्या नम्रतेने म्हणाला. साधुवानी म्हणाला, अहो महाराज, आपण हे भक्तिभावने काय बरी करीत आहात हे जाणण्याची मला फार फार इच्छा आहे, तरी मला सर्व काही सांगावे. राजा म्हणाला, हे साधुवानी, मी ज्याला कशाचीही तुलना नाही अशा महान तेजस्वी भगवान श्री विष्णूची पूजा करीत आहे आणि म्हणूनच माझे आप्तवर्ग स्नेही यांना आमंत्रण दिले. या पूजेच्या संपूर्ण विधी केल्यास आपल्या मनातील जी इच्छा असेल ती पूर्ण होते. मुलगा हवा असल्यास, पैसा पाहिजे असल्यास अथवा कोणतीही इच्छा असल्यास ती परिपूर्ण होते. राजाचे बोलणे ऐकल्यावर तो वाणी म्हणाला, हे महाराजा, मला या व्रताची सगळी माहिती सांगावी. मी आपण सांगेल त्याप्रमाणे हा विधी करीन, कारण मला देखील संतती नाही. ह्या व्रताच्या विधीने मला संतती होईल असा भरोसा वाटतो आहे. असे म्हणून राजाकडून व्रताचा विधी ऐकून घेऊन तो साधुवानी व्यापारासाठी परदेशाला न जाता त्याने आपले गलबत माघारी गावाकडे वळविले. घरी येताच त्या साधुवेशाने आपल्या पत्नीला या संतती देणाऱ्या व्रताची हकीकत सांगून ज्यावेळी भगवान आपल्याला संतती देईल
त्यावेळी सत्यनारायणाचे व्रत करीन, असे तो साधू आपल्या लीलावती नावाच्या पत्नीला म्हणाला. पत्नी लीलावती आपल्या पतीची सेवा करीत होती. आपल्या पतीप्रमाणे आनंदाने एकचित्त मनाने राहत असताना तिला सत्यनारायण प्रभूच्या कृपेने दिवस गेले आणि 10व्या महिन्यात तिला कन्यारत्न झाले. शुद्ध पक्षातील चंद्रेप्रमाणे ती दिवसेंदिवस मोठी होऊ लागली. साधुवानाची मुलगी चंद्राच्या कलेप्रमाणे वाढू लागली आणि सुंदर दिसू लागली, म्हणून तिचे नाव कलावती असे ठेवले. एकदा लीलावती आपल्या पतीला म्हणजे साधू वेश्याला गोड भाषेत म्हणाली, पतिराज, आपण संतती झाल्यावर सत्यनारायणाचे पूजन करण्याचे कबूल केले असून आपल्याला मूल झाले तरीही सत्यनारायणाचे पूजन का बरे करीत नाही? साधू वेश्य म्हणाला, तिच्या लग्नाच्या वेळी मी सत्यनारायणाचे पूजन करीन. अशा तऱ्हेने पत्नीला भरोसा देऊन साधूवानी आपल्या व्यापार धंद्याला गेला. घरी त्याची मुलगी कलावती खेळण्यात बागडण्यात सुखात काळ घालवित असताना लग्नाला योग्य दिसू लागली. अशा कलावतीबद्दल मित्रमंडळीत विचार केल्यावर साधुवानाने आपला विश्वासू नोकराला सांगितले की कन्या कलावतीसाठी योग्य आणि उत्तम वराचा शोध कर. मग तो नोकर कांचन नावाच्या शहरात वर शोधण्यासाठी आला. तेथे त्याने एक सुंदर व गुणी वाण्याचा मुलगा पसंत केला आणि त्याच्यासह व त्याच्या आप्तांसह तो साधुवानाच्या नगरीत आला. साधुवानाच्या सर्व लोकांना मुलगा पसंत पडला, म्हणून मग त्याने आपल्या सर्व आप्तांना, इष्टमित्रांना, सोयराधाऱ्यांना बोलावून मोठ्या समारंभाने आपली मुलगी कलावती हिचे त्या वराबरोबर थाटाने लग्न लावले. या लग्नाचे वेळीही दुर्दैवामुळे तो श्री सत्यनारायण देवाचे पूजन करण्याचे विसरून गेला. त्यामुळे मात्र भगवान सत्यनारायणाचा त्याच्यावर राग झाला. काही दिवसांनी आपल्या व्यापार धंद्यात प्रवीण असा तो साधुवैश्य आपल्या जावायला घेऊन व्यापार धंद्यासाठी प्रवास करीत लांबवर गेला. जाता जाता समुद्र किनाऱ्यावर त्याला रत्नसार नावाची सुंदर अशी नगरी दिसली. त्या रत्नसार नगरीतच जावायसह व्यापार करू लागला. त्या रत्नसार नगरीचा चंद्रकेतू नावाचा राजा होता. आता सत्यनारायण प्रभूंनी काय केले? वचन न पाळणाऱ्या त्या साधुवाण्याला भयंकर कठीण आणि मोठे दुःख प्राप्त होईल असा शाप साधू सत्यनारायण प्रभूने दिला. एके दिवशी चोराने चंद्रकेतू राजाच्या तिजोरीवर ढाल घातली आणि तो चोर जेथे साधुवानी व जावई यांचा मुक्काम होता तेथपर्यंत आला. चोराच्या मागे शिपाई लागल्याचे चालू लागतात चोराने साधुवानी राहत होता त्या ठिकाणी चोरीचे गाठोडे टाकून दिले आणि तो शिपायांची नजर चुकवून पळून गेला. शिपाई साधुवानाच्या कोठडीवर आला असताना त्यांना चोरीचा मुद्देमाल तेथे आढळताच शिपायांनी त्या सासरे जावयांना पकडून राजाच्या पैसा चोरल्याबद्दल त्यांना दंडांना दोऱ्या बांधल्या. नंतर ते शिपाई धावतच राजाकडे गेले आणि म्हणाले, खजिना लुटणारे चोर आणलेले आहेत, तू पुढील आज्ञा व्हावी. शिपायांची बोलणे ऐकताच मुळीच विचार न करता राजाने त्या साधुवानाला व त्याच्या जावयाला अवघड डोंगरी किल्ल्यावरच्या कैदखान्यात टाकण्यास फरमावले. सत्यनारायणाच्या मायाच्या प्रभावाने त्या सासरे जावयांच्या बोलण्याकडे कोणीही लक्ष दिले नाही आणि शिवाय त्यांची सगळी मालमत्ताही राजाने आपल्या खजिन्यात जमा केली. सत्यनारायण प्रभूच्या शापाने साधुवानाच्या घरी चोरी होऊन चोराने त्यांची सर्व मालमत्ता नेली. त्यामुळे साधुवानाची पत्नी अतिशय दुःखी कष्टी झाली. भरीत भर म्हणून शरीराला व्याधी झाली आणि मन सारखी चिंतातूर होऊ लागली. अन्न पाणी वेळेवर मिळेना, अन्नासाठी दारदार भिजवायला लागली. अशीच अवस्था तिच्या कलावती या लेकीची झाली. एके दिवशी कलावती हिंडत असता भुके लिहून एका ब्राह्मणाच्या घरी गेली. तेथे श्री सत्यनारायण देवाचे पूजन चालले होते. तेथे ती थांबली. पूजा व कथा श्रवण करून तीर्थ आणि प्रसाद घेऊन ती घरी आली. एवढे होताना तिला घरी यायला रात्र झाली. आपली कन्या कलावती हिच्या मायाने आणि काळजी उत्पन्न झाल्याने आई विचारू लागली, मुली तू इतक्या रातपर्यंत कोठे होतीस? तू स्वतःच्या मनानेच का वागते? तुझ्या मनात आहे तरी काय? कन्या कलावती आपल्या आईला म्हणाली, एका ब्राह्मणाच्या घरी मी गेले असताना तिथे इच्छित फळ देणाऱ्या व्रताचे पूजन चालले होते. अशा प्रकारचे आपल्या मुलीचे बोलणे ऐकून कलावती सत्यनारायणाची आठवण झाली आणि आपण सत्यनारायण देवाचे पूजन करावे ह्या विचाराने ती आनंदित झाली. तिने आपले इष्टमित्र सोयरे धोरे बोलवून श्री सत्यनारायणाची पूजा केली आणि सत्यनारायण देवाला प्रार्थना केली, माझे पती व जावई सुखरूपपणे घरी परत येऊ. श्री सत्यनारायण प्रभू, माझ्या पतीचा व जावयाचा अपराध पोटात घे, त्यांना पूर्णपणे क्षमा कर, कारण तुझ्याशिवाय देवा कोण बरे त्यांना क्षमा करणार? अशी पुन्हा पुन्हा लीलावतीने देवाची करुणा भागली. तिची खरीखुरी भक्ती व पूजन पाहून सत्यनारायण देव तिच्यावर प्रसन्न झाले. श्री सत्यनारायण देवाने चंद्रकेतू राजाच्या स्वप्नात जाऊन सांगितले, तुझ्या बंदीशाळेत तू जे 2 वैश्य टाकले आहेत त्यांना उद्यालाच सकाळी सोडून दे. तसेच तू त्यांची मालमत्ता जप्त केली आहेस ती त्यांची त्यांना परत दे. जर असे न करशील तर धनधान्य संपत्तीसह आणि पुत्र पौत्राधिकांसह तुझे राज्य मी नष्ट करेन. असे राजा सांगून सत्यनारायण प्रभू त्याच्या डोळ्यासमोरून दिसेनासे झाले. उद्याताच राजाने आपल्या सल्लागार मंडळाला बोलावून घेतले आणि सल्लागार मंडळाच्या सभेत राजाने त्याला पडलेले स्वप्न सांगितले आणि त्या दोघा महाजन अशा वाण्यांची तुरुंगातून ताबडतोब सुटका करण्याचा हुकूम दिला. राजाच्या हुकमाप्रमाणे शिपायांनी त्या दोघा वाण्यांची सुटका करून त्यांना राजापुढे हजर केले आणि ते शिपाई नम्रतापूर्वक राजाला म्हणाले, महाराज, ह्या दोघा वाण्यांना बंधनातून मोकळे करून आणले आहे. असे म्हणताच सासरे जावाई अशा त्या वाण्यांनी राजाला नम्रतेने नमस्कार केले. पूर्वीचा अनुभव आठवून ते दोघे वाणी अगदी भयभीत होऊन गांगरून गेले. अशा तऱ्हेच्या भीतीने कांपत असलेल्या वाण्यांना बघून राजा त्यांना आदरपूर्वक बोलला,
तुमच्या दुर्दैवामुळे तुम्ही दुःखात होता. आता तुमची कसलीही भीती बाळगू नका. नंतर त्यांच्या स्वच्छ हजामती करून आंघोळी घालून तुरुंगात राहण्याच्या दोषासाठी त्यांना प्रायश्चित्त घ्यायला लावले. त्यांना राजाने वस्त्र दागिने देऊन त्यांना आपल्या समोर आणून त्यांच्याशी राजा प्रेमाने बोलला व त्या वानांना अशा रीतीने त्याने संतोषित केले. त्यांचे जप्त केलेले सगळे द्रव्य तर राजाने त्यांना दिलेच, शिवाय आणखी तितकेच दिले. म्हणजे पूर्वीपेक्षा एकूण दुप्पट पैकाळका माल त्यांना राजाने दिला आणि साधुवाण्याला निरोप दिला. हे साधुवान्या, तू आपल्या जावयासह बिनधास्त आपल्या घराकडे जा. राजाला नमस्कार करून साधुवानी म्हणाला, महाराज, आपल्या कृपेमुळे मी घराकडे चाललो आहे. इथे श्री स्कंद पुराणातल्या रेवाखंडातील सत्यनारायण कथेचा 3रा अध्याय संपला. हरे नमः. पुंडलिक वरदा हरे विठ्ठल. श्री सत्यनारायण महाराज की जय. श्री गणेशाय नमः. श्री सत्यनारायण कथा 4थोध्याय. सूत म्हणता, आपले कल्याण व्हावे म्हणून त्या साधुवानाने यात्रा केल्या, ब्राह्मण इत्यादींना दक्षिणा दिली, दान धर्म केला आणि तो आपल्या नगरीला निघाला. काही मार्ग नौका चालल्यावर सत्यनारायण देवाने त्याची परीक्षा पाहण्यासाठी संन्याशीचे रूप घेऊन विचारले, काय हो व्यापारी, आपल्या नौकेत काय बरे आहे? त्या संन्याशाची हिंडणा करून तो वाणी म्हणाला, तुम्ही का बरे चौकशी चालवली आहे? यातील काही पैका तर आपल्याला लुटून न्यावायचा नाही ना? पानपत्रावळी, वेली अशा प्रकारच्या वस्तू आमच्या नावेत आहेत. साधुवानाचे असे खोटे व कठोर उत्तर ऐकल्यावर संन्याशी म्हणाला, तसेच हो, तुझे बोलणे खरे हो. इतके सत्यनारायण देव संन्याशी रूपाने त्यांना म्हणाले. असे बोलून संन्याशी महाराज लगेच जरा पलीकडे समुद्राच्या तीरावर जाऊन बसले. संन्यासी गेल्यानंतर साधुवानाने आपली नेहमीची जेवण वगैरे कामे आटोपली व तो नौकेकडे आला. तो त्याला आश्चर्याचा धक्काच बसला, कारण ती नौका हलकी झाल्यामुळे बरीच वर येऊन तरंगत होती. नौकेमध्ये पानपत्रावळी, वेली वगैरे कवडी किमतीच्या जिन्सा पाहून तो आणि बेशुद्ध होऊन तिथेच पडला. थोड्या वेळाने तो सावध होऊन चिंतातूर झाला. मग त्याचा जावई त्याला म्हणाला, मामाजी, फुकट दुःख करून काय उपयोग? हा त्या संन्यासी महाराजांच्या शापाचाच परिणाम आहे, म्हणून आपण त्यांना शरण जाऊ. त्यांनी आपल्या किंमतवान जिन्सांचे कवडीमोल जिन्सात रूपांतर केले. तेच संन्यासी महाराज आपल्या नौकेतल्या पूर्वीच्या वस्तू, सर्व किंमतवान वस्तू जशाच्या तशा स्वरूपात परत देतील. जावयाचे भाषण ऐकताच तो वाणी ताबडतोब संन्यासी महाराजांकडे गेला आणि भक्तिभावाने नमस्कार करून आदराने त्यांना म्हणाला, महाराज, मी जे आपणासला खोटे सांगून आपला महान अपराध केला त्याची मला क्षमा करा. मी पदर पसरतो, दंडवत घालतो, माफी मागतो. असे म्हणून तो संन्यासी महाराजांपुढे लोळण घेत राहिला. अशा त्या वाण्याला बघून संन्यासी महाराज म्हणाले, रडणं ओरडणं थांबव आणि तू माझ्या पूजेची कारण नसताना टाळाटाळ केलीस. तुझी बुद्धी वाईट असल्याने त्याचा परिणाम म्हणून तुला माझ्या आज्ञेने दुःख भोगावे लागत आहे. असे ऐकत्याच भगवान विष्णू जो सत्यनारायण त्याचे स्तवन करू लागला. नंतर साधुवानी म्हणाला, हे भगवंता, तुझ्या मायामुळे स्वर्गातले देव सुद्धा मोहून गेले. तेथे माझ्यासारख्या पामराची काय किंमत? मी तर खरोखरच तुझे रूप, तुझे गुण, तुझी माया कदापिही ओळखण्यास असमर्थ आहे. मी मूर्ख असल्याने देवा तुझ्या मायेमुळे मोहित झालो. माझ्यावर दया करा. तुम्हाला मी जाणू शकत नाही. माझ्या वैभवाप्रमाणे मी आपले पूजन खचित करेन. मी आपल्याला शरण आलो आहे. माझे पूर्वीचे द्रव्य मला परत द्यावे आणि माझा सांभाळ करावा. असे साधुवानाचे भाषण ऐकून भगवान जनार्दन श्री सत्यनारायण संतोष पावले. साधुवाण्याला इच्छित वर देऊन श्री सत्यनारायण देव तेथेच गुप्त झाले. साधुवानी नावे आला असता त्याला ती नाव पूर्वीप्रमाणे दिसली. श्री सत्यनारायण देवाच्या कृपेने माझे असलेले सर्व द्रव्य व माल मला मिळाला हे समजून साधुवाण्याने तेथेच आपल्या जमातीचे लोक बोलावून श्री सत्यनारायण देवाची पूजा केली. आता तो वाणी श्री सत्यनारायणच्या कृपेने आनंदित झाला आणि आपली नाव घेऊन त्याने आपल्या गावाकडे हाकलली. प्रवास करीत असताना गाव दिसू लागल्यावर तो साधुवंशी आपल्या जावयाला म्हणाला, माझी रत्नपुरी पहा. शिवाय त्याने आपला एक नोकर आपण आल्याचे वर्तमान सांगण्यासाठी घरी पाठविला. नोकर साधुवानाच्या घरी गेला आणि साधुवानाच्या पत्नीला नम्रतापूर्वक नमस्कार करून त्याने तिला साधुवानाची सर्व हकीकत सांगितली. ती अशी, साधुवानी आपल्या जावयासह पुष्कळ द्रव्य घेऊन आले असून तेथे वाण्याचे सर्व मित्र व आप्त आलेले आहेत. नोकराच्या तोंडचे हे वाक्य ऐकता साधुवानाच्या पत्नीला फार आनंद झाला आणि तिने श्री सत्यनारायणाची पूजा करून तीर्थप्रसाद घेतला. मग ती आपल्या मुलीला म्हणाली, मी माझ्या पतीच्या भेटीला जात आहे. तू सत्यनारायण देवाची पूजा करून तीर्थप्रसाद घेऊन ये. आईचे असे भाषण ऐकून तिने श्री सत्यनारायण देवाची पूजा लवकर संपवली, परंतु प्रसाद न घेताच ती आपल्या पतीच्या दर्शनासाठी गेली. त्यामुळे भगवान सत्यनारायण देवाचा तिच्यावर कोप झाला आणि तिचा पती आणि नाव आतील मालमत्ते सहित त्या सागरात कुठे सुद्धा दिसेना आणि कलावती कन्येला आपला पती कुठेही दिसेना. त्यामुळे ती शोकाने भूमीवर पडून रडू लागली. नावही एकाएकी नाहीशी झाली हे पाहून त्या वैश्याला फार आश्चर्य वाटले. हे असे का बरे झाले असे भयभीत होऊन साधुवानी म्हणाला. सगळे नावाडेही चिंतातूर झाले. आपली मुलगी कलावती हिची अशी दशा पाहून लीलावती दुःखी होऊन आकंदत आपला पती जो साधुवानी त्याला म्हणाले, नौकेसह जावई कुठे गेला काही कळत नाही. कोणत्या देवाची आपण हिंडणा केली म्हणून नौका जावई कोणीच कसे दिसत नाहीत. सत्यनारायण महाराजांचे बोलणे मोठेपण जाणणे आपल्या अज्ञ बुद्धीमुळे अशक्य आहे. असे बोलून ती मोठमोठ्याने स्पंदू लागली. हे अतिशय दुःख पाहून वैश्याचे सगळे नातेवाईक मित्र देखील दुःखित झाले.
लीलावती कलावतीला पोटाशी धरून रडायला लागली. कलावतीला पती कुठेही दिसला नाही, यामुळे अतिशय दुःख झाले. पतीच्या पादुका घेऊन कलावतीने सती जाण्याची तयारी केली. हा भयंकर प्रकार अवलोकन करून साधुवाणी आणि त्याची पत्नी लीलावती असे दोघांना आता पुढे काय या विचाराने शोक, दुःख आणि संताप झाला. पण त्यातच सुविचार सुचून हे दुःख श्री सत्यनारायण देवाने आपल्या पदात बांधलेले आहे आणि त्याच्या मायेच्या योगाने मी गुरफटलो आहे असे म्हणून हे दुःख, हे विघ्न नाहीसे करून मला पुन्हा सुख दाखविणारा असा जो सत्यनारायण, त्याची मी माझ्या ऐपतीला, वैभवाला शोभेल अशा प्रकारे पूजा करीन अशी प्रार्थना करून तो साधुवानी पुन्हा पुन्हा श्री सत्यदेवाला साष्टांग दंडवत घालू लागला. असे लक्षात आणून गरिबांचे कनवाडू भगवान श्री सत्यनारायण यांनी त्या वैश्यावर कृपा केली आणि ते म्हणाले, तुझ्या कन्येने माझा प्रसाद टाकून ती पतीच्या दर्शनाला आली, म्हणून हा दुःखाचा डोंगर तुझ्या पुढे उभा राहिला. जर तुझी कन्या घरी जाऊन प्रसाद सेवन करून येईल तर हे संकट जाईल. साधुवानाच्या मुलीने म्हणजे कलावतीने आकाशातून हे असे वाक्य ऐकले, साधू वैश्या, मी बोललो असे केल्यास तुझ्या कन्येला तुझा जावाई भेटेल. कलावती ताबडतोब घरी गेली आणि देवाला नमस्कार करून आणि त्याचा प्रसाद घेऊन परत येताच तिला आपला पती आणि सारे आप्त दिसले. तेव्हा ती आपला पिता साधुवाणी याला म्हणाले, बाबा, उशीर कशासाठी करता? आपण ताबडतोब घरी जाऊया. आपल्या मुलीचे बोलणे ऐकून वाण्याला फारच आनंद झाला आणि त्याने सत्यनारायणाची पूजा विधीपूर्वक केली. आपले सगळे गणगोत वाण्याने तेथे बोलावले होते. पूजन आटोपून तो घरी गेला आणि नंतर वर्षानुवर्षे दर पौर्णिमेला आणि संक्रांतीला तो सत्यनारायणाची पूजा करीत राहिला आणि ह्या लोकात सुख आणि समाधानात राहून शेवटी त्याला सत्यलोक प्राप्त झाला. याप्रमाणे श्री स्कंदपुराणातल्या रेवाखंडातील श्री सत्यनारायण कथेचा 4था अध्याय समाप्त झाला. श्री सत्यनारायण महाराज की जय. कलिक वरदा हरे विठ्ठल. श्री गणेशाय नमः. श्री सत्यनारायण कथा पंचमोध्याय. सुत सांगतात, अहो ज्येष्ठमुनी हो, आता तुम्हाला आणखी एक घडलेली गोष्ट सांगतो. पूर्वी अंगध्वज नावाचा एक राजा प्रजेची काळजी घेणारा आणि प्रजेवर प्रेम करणारा होता. सत्यनारायणाच्या प्रसादाचा अहेर केल्याने हा अंगध्वज राजा महादुःखी झाला. एकदा तो शिकारीसाठी अरण्यात गेला असता त्याने अनेक प्रकारच्या वन्य पशूंची शिकार केली. राजधानीस परत जात असताना एका वडाच्या झाडाखाली गुराखी मुले मोठ्या भक्तिभावाने आपले सर्व संगोळी जमवून सत्यनारायणाची पूजा करीत होती. राजाने ते पाहूनही तो मोठ्या गर्वाने तिकडे गेला नाही, अगर त्याने नमस्कारही केला नाही. तेव्हा त्या गुराख्यांनी सत्यनारायणाचा प्रसाद त्याच्याजवळ आणला. मोठ्या अगत्याने त्याला दिला, परंतु राजाने त्या प्रसादाचा त्याग केला. त्यामुळे या अंगध्वज राजाला महादुःख प्राप्त झाले. त्या राजाचे 100 मुलगी, धनधान्य वगैरे ह्या सर्वांचा नाश श्री सत्यनारायणाच्या अवकृपेमुळे झाला. राजाला कळून चुकले की सत्यनारायणाच्या प्रसादाचा अभेद केला त्याचाच हा परिणाम आहे. आता आपण गुराखांकडे जाऊन सत्यदेवाचे पूजन करून प्रसाद सेवन करावा. ह्या हेतून तो अंगध्वज राजा गुराखी म्हणजेच गोवारी मुली यांच्यापाशी आला. नंतर त्याने गुराखी बांधवांसह भक्ती आणि श्रद्धा बाळगून श्री सत्यनारायणाचे यथाविधी पूजन केले. स्वतः तीर्थ घेतले, प्रसाद घेतला. यामुळे श्री सत्यनारायणाची त्याच्यावर कृपा झाली. त्याचे राज्य त्याला परत मिळाले. त्याचे 100 पुत्र परत आले. धनधान्य, पशु सगळ्यांचा त्याला लाभ झाला आणि ह्या लोकी सर्व प्रकारचे सुख भोगून शेवटी तो सत्यलोकाच्या ठिकाणी गेला. जे कोणी हे सत्यनारायणाचे परम दुर्लभ असे व्रत करतील किंवा भक्तिभावाने सत्यनारायणाची परमपूज्य देणारी, फलप्राप्ती करून देणारी कथा ऐकतील, त्यांना पैसा, सोनेनाणे, धान्य वगैरे अनेक प्रकारची संपत्ती म्हणजे वाहने वगैरे श्री सत्यनारायणाच्या प्रसादामुळे मिळतील. दरिद्री असतील ते श्रीमंत होतील. कोणी बंधनात असतील तर त्यांची बंधनातून म्हणजे कैदीतून सुटका होईल. कोणाला भीती वाटत असेल तर मग ती कशाचीही असो, त्यांची भीती, भय नाहीसे होईल आणि ते बिनधास्तपणे जगात वावरतील. एवढेच नव्हे तर ज्याच्या मनात जी चांगली गोष्ट हवी असे वाटते त्यांची मनोकामना पूर्ण होईल आणि तो अथवा ती व्यक्ती सर्व प्रकारचे सुख भोगून अंती श्री सत्यनारायणाच्या कृपेने वैकुंठातही सर्व प्रकारची सुखे भोगण्यासाठी जाईल. ब्राह्मण हो, असे हे सत्यनारायण देवाचे व्रत तुम्हाला सांगितले. याचे आचरण केले असताना कोणत्याही माणसाची सगळी दुःखे आणि ताप नाहीसे होतात. विशेष म्हणजे आजच्या या कलियुगात श्री सत्यनारायणाची पूजा ही फळ देणारी आहे. अशा या सत्यनारायणाला कोणी काल म्हणतील, कोणी सत्य म्हणतील तर कोणी ईश म्हणतील, कोणी याला सत्यनारायण म्हणतील तर कोणी सत्यदेव असेही म्हणतील. सत्यनारायण महाराज अनेकारक रूपांनी भक्तांच्या इच्छा पुऱ्या करतात. सध्याच्या या काळात म्हणजे कलियुगात श्री सत्यनारायण महाराज भक्तांनी त्यांच्या मनोभावे केलेल्या पूजनामुळे प्रसन्न होतात. जो कोणी भक्त किंवा जे कोणी भक्त श्री सत्यनारायणाची कथा रोज वाचतात किंवा ऐकतात त्यामुळे त्यांची पापे नाहीसी होतात आणि त्यांच्यावर श्री सत्यनारायणाची कृपा होते. त्यांच्या सर्व इच्छा सत्य देवाच्या प्रसादाने परिपूर्ण होतात. याप्रमाणे श्री स्कंद पुराणाच्या रेवाखंडातील सत्यनारायण व्रतकथेचा 5वा अध्याय समाप्त झाला. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल. श्री सत्यनारायण महाराज की जय.